आता तुम्हाला थोडं घाबरायची गरज आहे बरं का. चला डीप मध्ये सांगतो. तर नमस्कार, मी बेदरे सर, आपण सुवर्णकार आपला खाता सोनार आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आज दिनांक आहे 22 ऑगस्ट 2026. संध्याकाळचे 6:30 वाजलेले. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं 1,62,300 सोन्याचं टार्गेट आहे आणि 2,52,000 रुपये चांदीचं टार्गेट आहे. त्याच्यापैकी 1,62,300 सोन्याने काल क्रॉस केलेले आहे, काल टार्गेट अचीव्ह केलेले आहे. सध्याला 1,62,000 रुपये चालू आहे आणि चांदीने 2,52,000 रुपये अजून क्रॉस करायचे. पण तुम्हाला आता घाबरायचं का, मी तुम्हाला याचं डीप मध्ये सांगतो. तर आठवतो मागच्या वर्षी 2025च्या एंडला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून असं सुरू झालं होतं. म्हणजे सांगण्याचं हेतू असं सुरू झालं, तर मार्केट वर गेलं. मला सांगा, मार्केट वर चाललंय तर थोडं रिट्रेस व्हायला पाहिजे ना. थोडं रिट्रेस व्हायला पाहिजे. थोडं वर गेलं, नॉर्मल थोडं खाली आलं, परत वर गेलं, परत थोडं खाली आलं, त्याला म्हणतात जेन्युइन अपसाइड मुवमेंट आहे. ती जेन्युइन अपसाइड मुवमेंट आहे, त्याला माझं काही म्हणणं नाहीये. पण जसं टार्गेट अचीव्ह करत चाललंय, टार्गेट वरच्यावर हिट करतंय. टार्गेट करायला पण पाहिजे हिट, पण त्याला बी काहीतरी लॉजिक बिजिक असायला पाहिजे ना. नुसतं टार्गेट वरच्यावर हिट करत चाललंय, वरच्यावर खाली रिट्रेसमेंट घ्यायचं नावच घेत नाही. हे मागच्या वर्षी पण झालं होतं 2025च्या एंड मध्ये. 8वा तो दिवस 4,18,000 पर्यंत चांदी गेली होती. 1,82,000 पर्यंत सोनं गेलं होतं. त्यावेळेस मी 4 लाख असताना सुद्धा चांदी सेल करा म्हणून सांगितलं होतं आणि सोनं 1,80,000 असताना सेल करायला सांगितलं होतं. त्यावेळेस एका दिवसामध्ये, त्याच्यानंतर 1 ते 2 दिवसामध्येच एका दिवसामध्येच जवळपास चांदी 4 लाखावरून 4,18,000 वरून 2,80,000 पर्यंत पडली होती. आपल्या जुन्या फॉलोअर कमेंट करून सांगतील बरोबर आहे का चुकीचं आहे. 1,80,000 रुपये सोनं असताना सेल करायला सांगितलं होतं. त्यावेळेस एका दिवसामध्ये सोनं जवळपास 1,38,000 ते 1,40,000 पर्यंत पडलं होतं. जवळपास 50,000 रुपयाचा डाऊनफॉल आणि 1.25 लाख ते 1.5 लाखाचा डाऊनफॉल आपल्याला चांदीमध्ये दिसला होता एका दिवसामध्ये. हेच मला डाऊट आहे थोडासा. म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नका लगेच, कुणी लगेच काळजी करू नका. ती पोझिशन आल्याच्या नंतर मी सांगणारच आहे. कुणी काळजी करू नका. त्यावेळेस पण एकदम ऍक्युरेट पोझिशनला आपण अपडेट दिली होती, पण काही जणांनी तो व्हिडिओ पाहिला, काही जणांनी पाहिला नाही, काही जणांनी लेट पाहिला. त्यावेळेस पण आपण ऍक्युरेट पोझिशनला 4,18,000 चांदी गेली होती. त्यावेळेस 4 लाख असताना मी व्हिडिओ बनवला होता. आता विकायची वेळ आलेली आहे, तर काढून टाका. 1,82,000 सोनं गेलं त्यावेळेस पण सांगितलं होतं, 1,80,000 असताना सांगितलं होतं. आता विकायची वेळ आलेली आहे, काढून टाका. आता घाबरू नका. आता फक्त तुम्ही प्रॉफिटची मजा घ्या आणि बेदरे सर आपला फॉलो करा. ज्यावेळेस सेलची पोझिशन येईल, जेव्हा सेलची वेळ येईल, विकायची वेळ येईल, त्यावेळेस मी अपडेट देईलच. आता काळजी करू नका त्याबद्दल. पण म्हणायचे उद्देश माझा असा की मार्केटमध्ये काम करताना, प्रॉफिट कमवताना थोडं केअरफुल राहणं गरजेचं आहे. थोडं केअरफुल म्हणजे हुशार राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस विकायची वेळ येईल त्यावेळेस मी अपडेट देईलच. आता फक्त प्रॉफिटची मजा घ्या. परत तीच हिस्ट्री रिपीट होणार आहे. सध्या फक्त प्रॉफिटची मजा घ्या. टार्गेट अचीव्ह होत आहेत, होऊ द्या. शांतता राहा. तुम्ही फक्त प्रॉफिटची मजा घ्या आणि बेदरे सर फॉलो करून घ्या. धन्यवाद.